हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर खूप दिवसानंतर मी नारळाचं पाणी पित होती आणि साईडला माझ्या मम्मीचं असं म्हणणं होतं, की "हे कशाला दाखवते? तू खायचं नको दाखवत जाऊ, नजर लागेल तुला." त्यानंतर सकाळचे माझे कामं आवरून मी लगेच क्लासला निघाले. बरं, तर अजून एक गोष्ट अशी, की आमच्या ग्रूमिंगमध्ये ब्लॅक हे खूप कंपल्सरी आहे. लाइक टी-शर्ट तर त्यांनी दिलेलं आहे, तेच वेअर करावं लागतं आणि जर इफ इन केस कधी इमर्जन्सी आली, तर तुम्ही फक्त प्लेन ब्लॅक टी-शर्ट घालू शकतात. त्यानंतर ब्लॅक पॅन्टच हवी. जीन्स असो, ट्राउझर असो, काही पण असो. कंपल्सरी आयलाइनर, लिपस्टिक आणि काजळ हे आहे. हिअर इज अवर को-फाउंडर भाग्यश्री मॅम आणि या खूप रेअरली भेटायला येतात. म्हणजे आता हेअरस्टाईलचा क्लास चालू आहे म्हणून त्या नुसत्या भेटायला येतात. पण पुढच्या महिन्यापासून जेव्हा माझा मेकअपचं सेशन चालू होईल, तेव्हा ते आपल्याला रोज बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला सुद्धा. बरं, तर त्या दिवशी जसं मी डमीची ऑर्डर देऊन आली होती, बुकिंग केली होती, ती मी डायरेक्ट सांगितली होती, की आय-बी-टीला तुम्ही पोहोचवा, कारण मला ते जमणार नाही इतकं घेऊन जाणं. सो मग ते डायरेक्ट आलेले, तर त्यांनी मला कॉल केलेला. मग मी खाली जाऊन माझी डमी घेऊन आले. तुम्ही बघू शकता. मला जमेल नाही म्हणून मी त्यांना डायरेक्ट सांगितलं, की तुम्ही आय-बी-टीला पोहोचवा. पण आता ही डमी मला रोज घेऊन येऊन जायची आहे आणि मला समजत नाही मी हे कसं करणार आहे, कारण प्रॅक्टिकलसाठी रोज मला डमी लागणार आहे. सो मला तू परत घरी जाऊन परत रोज इथे आणायचं. परत डमीवर याच्याकोणतं शिकवलं जातं, कारण आम्ही बिगिनर्स असतो. जर आमच्याकडनं काही चुक्या झाल्या, तर ते रिअल क्लायंट नसून तो एक डमी आहे. सो त्याला काही होणार नाही म्हणून मग ती चूक माफ केली जाते. बरं, तर आजपासून प्रॅक्टिकल चालू होणार होतं. मॅम इथे क्रिम्पिंग शिकवत होत्या आम्हाला. त्यानंतर सोबतच त्यांनी फ्रंट व्हेरिएशनमध्ये वॉटरफॉल हेअरस्टाईल पण आम्हाला शिकवलेली थोडीफार. कारण आम्ही घरी ती प्रॅक्टिस करू शकतो मग आणि क्रिम्पिंग ही जास्त टाईम येऊन किंवा लवकर येऊन ही पूर्ण हेअरची करून घ्यायची डमीची आधी. कारण क्रिम्पिंग झाल्याशिवाय आम्हाला हेअरस्टाईल सुरू करता येणार नाही. सो आता बघूयात मी कधी करते माझ्या डमीची. बट हेअरस्टाईल शिकवली होती तर मी घरी येऊन पण प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर दुपारची झोप काढून मी मस्त रात्री नाही ठरवलं की बाहेर जायचं पाणीपुरी खायला, कारण खूप दिवसापासून यार क्रेव्हिंग चालू होती माझी. तर मी एकटीच जाणार होती, पण नंतर मम्मी बोलली, "चल मी पण येते." मग मी मम्मीला पण माझ्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व केलं आणि मी इतक्या दिवसानंतर पाणीपुरी खात असेल, की ते अंकल सुद्धा मला म्हणत होते, की "कुठे गायब होती तू? तू येत का पण नव्हती?" आणि गाईज इथे काय झालं मी सांगू इच्छिते, एक फॅन मोमेंट झालेला. मला माहिती नाही यार, आता मी थोडंफार पोहोचायला लागली लोकांपाशी. आता मी ना पाणीपुरी एन्जॉय करत होती, पण आहे ना तिकडून एक मुलगी आलेली, जस्ट ती सुद्धा पाणीपुरी खात होती आणि ती मला मला कॉन्स्टंटली बघतच होती कधीची. मग मी तिला डायरेक्ट विचारलं, म्हटलं, "काही प्रॉब्लेम झालाय का? मला बघते का एवढ्या वेळची?" तेव्हा जाऊन ती मला म्हणते, की "दीदी मी तुझे व्लॉग्स बघते, तू माझ्या फीडमध्ये येते म्हणून मी तुला बघते." आणि भाई ती फीलिंग इतकी छान होती, की बस वॉव मोमेंट होता माझ्यासाठी लिटरली. आणि सोबतच माझ्या मम्मीला सुद्धा इतका आनंद झालेला. ती मला लिटरली म्हणते, "तुला इतके लोकं बघता म्हणजे तू इतकी फेमस होणार आहे आता." एनिवेज त्या फॅनला मी टाटा बाय-बाय म्हणून लगेच घरी जायला निघाली, की तेवढ्यात माझ्या मम्मीने पिशवी काढली आणि बोलली, "चल बाजारात जाऊन येऊ." म्हणजे मम्मी पूर्ण तयारीत आलीच होती, की मी लांबट करणार आहे आणि शेवटी तिने ते केलंच. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय-बाय.